स्वर आपण दोनही मैदानांवर अनुभवणार आहोत. तर सामन्याला होते सुरुवात. दोन्हीची पहिली लढाई घेऊन प्रदीप गावड आपल्याला बघायला मिळते शिवाई बांधन संघाच्या माध्यमातून. नक्कीच विदर्भ रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी 2022-23 चा अंतिम विजेता संघ अर्थातच जय बजरंग बेली संघ आपल्याला मैदान क्रमांक 1 वरती बघायला मिळेल. जबरदस्त खेळाडूंचा भरणा असलेला हा अलिबाग तालुक्यातील एक नामवंत आणि दर्जेदार संघ आहे जय बजरंग बेली. परंतु समोर देखील तितकाच ताकदीने एक जबरदस्त खेळाडूंचा भरणा अर्थातच राज पाडेल या राज जंगमेचा संघ शिवाई बांधन. सन्मान्य श्यामजी कदम आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनायक जोशी आपल्याला विनंती करतोय आपण श्यामजी कदम यांचं स्वागत करायचं आहे. साडेसाडी आता पुन्हा एकदा राज जंगम आपल्याला बघायला मिळतं. रायगड जिल्ह्याच्या गुन्हा गटाचं या खेळाडूने प्रतिनिधित्व केलं. जय बजरंग बेली विरुद्ध शिवाई बांधन मैदान क्रमांक 1. हॅलो दिनेशजी गावडे साहेब झिराटपाडा गावचे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेशजी गावडे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीने. जोशींच्या शुभास्ते गावडे साहेबांचा सन्मान होतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नक्कीच एक दोन दिग्गज संघांमधील लढत आपल्याला बघायला मिळते. यावेळेस तिसरी जर्सी क्रमांक 1 एक अनुभवी खेळाडू परंतु तितक्याच ताकदीनिशी डॅश आउट केला जातो. मैदानाच्या बाहेर पडला जातो. प्रत्युत्तरादाखल दर्शन भुंगे हा देखील मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील एक नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये एक नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. जर्सी क्रमांक 10 खऱ्या अर्थाने मित्रांनो रायगड जिल्ह्याचा एक अद्भुत सितारा ज्याने नुसता रायगड जिल्ह्यात नव्हे तर अखंड महाराष्ट्राच्या गाजवून सोडला असा स्वर्गीय सिकंदर केलकर याचा संघ शिवाई बांधन. मैदान क्रमांक 2 वर देखील ईव्हीएम काराबी विरुद्ध श्री विठ्ठल कोपरपणा अशी दोन संघांमधील कडवी झुंज आपल्याला बघायला मिळते. नक्की संदेश पाटील याचा संघ सुशांत पाटील याचा संघ ईव्हीएम काराबी. सुंदर पकड केली. तर अंधाराला भीत नाही आभाळाची साथ आहे. अंधाराला भीत नाही कारण आभाळाची साथ आहे. मोडण पण वाकणार नाही मर्द मराठ्यांची जात आहे. नक्कीच आता मात्र मर्द मराठे एक कबड्डीच्या स्वरूपामध्ये आपला आवाज उठवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात. तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या गावाच्या विजयासाठी या ठिकाणी कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु कडवे झुंजीमध्ये एक जबरदस्त पकड त्या ठिकाणी करण पाटीलला जेरबंद केलं जात आहे. मैदान क्रमांक
क्रमांक 1 वरती यापुढे होणार सामन्याचे श्रीराम कमळपाडा विरुद्ध वादळ खारीकवाडा. आपण जे तयारीत राहा. आपल्याला पहिला पुकार श्रीराम कमळपाडा विरुद्ध वादळ खारीकवाडा. आपल्याला पहिला पुकार मैदान क्रमांक 1. तर मैदान क्रमांक 2 करिता श्री हनुमान सरी विरुद्ध जय हनुमान उचेडे. आपण देखील जय तयारीत राहा. श्री हनुमान सरी विरुद्ध जय हनुमान उचेडे मैदान क्रमांक 2. तर श्रीराम कमळपाडा विरुद्ध वादळ खारीकवाडा मैदान क्रमांक 1. आपण सज्ज व्हा. हॅलो, या ठिकाणी आत्ताच सन्माननीय प्रशांतजी सुरे, सन्माननीय महेश नार्वेकर, प्रशांतजी चिंबुलकर आणि उल्हास पवार आज या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. मी सर्वप्रथम त्यांचं शाब्दिक सन्मानी स्वागत करतो आणि आयोजकांच्या वतीने प्रशांतजी सुरे आपण बसायचं आहे. या ठिकाणी मी शुभम यांना विनंती करतोय की आपण सर्वप्रथम प्रशांतजी सुरे आपण जायचं आहे. आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. आपल्याला माहित आहे बैलगाडीमध्ये एक मोठं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव आहे. फायनलला पळणारी त्यांची जोडी एक फेमस जोडी फायनल सम्राट म्हणून प्रशांतजी नार्वेकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. आणि प्रशांतजी सुर्वे स्वतः शुभमचे शुभ असतील. त्यानंतर या ठिकाणी महेशजी नार्वेकर आपणास विनंती आपणही आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. त्यानंतर प्रशांतजी चिंबुलकर आपणही जायचंय आपला सन्मान घेण्यासाठी. मी त्यांचे नाव घेतो, कृपया आपण लवकर जायचं समोर. आणि उल्हासजी पवार आपणही जायचं आपला सन्मान घेण्यासाठी. किंवा आपण आपल्या विनंती या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे. महेशजी नार्वेकर, प्रशांतजी चिंबुलकर, उल्हासजी पवार या सर्वांचा व्यक्तिशः सन्मान करायचा आहे. महेशजी नार्वेकर आपण यायचं सर्वप्रथम पुढे. एकत्र नको व्यक्तिशः वेगवेगळं असू द्या. हा, वाढदिवसा शुभेच्छा द्या तुम्ही. व्यक्तिशः या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. शिवम यांना विनंती करतो सर्वप्रथम महेशजी नार्वेकर यांच्या या ठिकाणी यशस्वीचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर उल्हासजी पवार आणि प्रशांतजी चिंबुलकर. सर्वांना धन्यवाद. मैदानावरती 1 आणि 13 खऱ्या अर्थाने थोडासा संघर्ष या पहिल्याच फेरीमध्ये नवोदय बेबी संघाच्या वाट्याला आलाय. परंतु असुद्धा मित्रांनो, जो संघर्ष करतो तोच खऱ्या अर्थाने नावारूपाला येत असतो. आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला केवढा संघर्ष आला बघा मित्रांनो. लहानपणी छत्रपती संभाजी महाराजांची आई त्यांना सोडून गेली. खऱ्या अर्थाने दूध पाजायला कोण तयार नव्हतं. तितक्यात धारावी समोर आली आणि खऱ्या अर्थाने जनता म्हणू लागली ती शंभू राजाला रडू आलं, शंभू राजाला रडू आलं, पाना धारावला फुटतं ग आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ छत्रपतींचं रडतं ग आणि गरीबांच्या ओसरीवरती बाळ छत्रपतींचं रडतं ग. असे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. एक सुंदर लढत मैदान क्रमांक 2 वरती आपल्याला बघायला मिळते. चढाई यावेळेस जबरदस्त फुटबॉल असलेला खेळाडू परंतु रोखण्यामध्ये यशस्वी होतोय. अर्थातच विठ्ठल कोपरपाडा. अनेक अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला विठ्ठल कोपरपाडा संघ आपल्याला बघायला मिळतो. सचिन पाटील आज स्वतः एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने अनेक वर्ष रायगड जिल्ह्यासाठी झुंजणार आहे.
खेळासाठी अर्थातच राजचंद्र रायगड जिल्ह्याचा फ्लाइंग जट म्हणून ज्याला आपण ओळखतो. आपण पाहिलं होतं युवा कबड्डी सिरीज मध्ये कशा प्रकारे वारंवार हनुमान उड्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पुढील चांगले निश्चित बघायला मिळते. यावेळेस सुपर टॅकल वा वा व्हॉट अ अँकल होल्ड मिस्टर प्रयास जबरदस्त खेळ त्या ठिकाणी दिव्यांग कारवी संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवते मैदान क्रमांक 2 वरती. एक सुंदर दर्जेदार खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून दाखवला जातोय. 7-7 समसमान गुणांवर चालू सामना. चढाईसाठी यावेळी संदेश पाटील हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे. तर मध्यंतर होते पूर्वार्ध होते मैदान क्रमांक 1 करिता हा दुसरा पुकार श्रीराम कमळपडा विरुद्ध वादळ खारीकपडा. श्रीराम कमळपडा विरुद्ध वादळ खारीकपडा पण सज्ज व्हा. तर मैदान क्रमांक 2 करिता देखील हा दुसरा पुकार असेल. आपण देखील सज्ज राहायचं आहे. श्री हनुमान सरी विरुद्ध जय हनुमान उचेडे. श्री हनुमान सरी विरुद्ध जय हनुमान उचेडे आपण देखील सज्ज व्हा. दर्जेदार सामन्यांचं आयोजन आज अर्थातच आपल्याला बघायला मिळतं. ते स्वर्गीय आमदार मधुकर शंकर ठाकूर यांच्या स्मृतिचषक 2025 श्री स्वयंभू गणेश मित्र मंडळ व जय भवानी क्रीडा मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ सातिगीर यांच्या संविधानाने आयोजित ही आजची कबड्डी स्पर्धा. वा वा जबरदस्त समीर पाटील वा खऱ्या अर्थाने शालेय स्पर्धा गाजवून सोडलेला खेळाडू अलिबाग तालुक्यातील एक नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये येणारा खेळाडू जर्सी क्रमांक 9 आपल्याला बजरंग बेली संघाच्या माध्यमातून बघायला मिळतो. वारंवार सगळ्या आपल्याला राजच्या माध्यमातून बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने एक हुकमाचा एका करूप कायका म्हणून राजकडे पाहिले जाते. एक जबरदस्त खेळाडू. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई मैदान क्रमांक 2 वरती. बजर रेड बघूया कितपत प्रयत्न केले जातात. सुपर टॅकलची नामी संधी असेल पुन्हा एकदा टीबीएम कारावी संघाला. 3-1 समीकरण. यावेळेस ऍडव्हान्स टॅकल संदेश पाटील चूक करतोय आणि मात्र छत्रपती शिवरायांची आज्ञावून सुटका आपल्याला बघायला मिळाली. खऱ्या अर्थाने गणिमी कामा नीतीचा वापर जर तुम्ही वेळोवेळी केला तरच मित्रांनो या कबड्डी सारख्या खेळामध्ये तुम्ही विजय संपादन करू शकता. तर छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, देह राज्याचा, प्राण योग्याचा, मूळ कैलासीचा ऐसा राजा, अहो मातीसाठी प्राण सांडतो, दूत मांडतो ऐसा राजा, अहो जीव मानतो, जीव लावितो, जीव रक्षितो ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा. आणि ऐसा राजा या महाराष्ट्र भूमीसाठी लाभला. हे आपलं तो भाग्य. छत्रपती श्री शिवाजी महाराज की.
नक्कीच कंबाच्या दिशेने आता मात्र वाटचाल करावी लागेल या बैलगाडीसाठी सुयोग हा देखील एक जबरदस्त खेळाडू रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये अंतिम विजेतेपद मिळवणारा संघ YouTube लाईव्ह सुरू आहे मैदान क्रमांक 2 साठी आपल्याला सूचना मित्रांनो आमच्यापर्यंत सूचना येतात कॉल्सद्वारे मेसेजद्वारे की YouTube लाईव्ह आहे ते तुमच्या दिसतंय आपण सहकार्य करा साडी यावेळेस मैदान क्रमांक 2 साठी आकाश आपल्याला बघायला मिळते तर गगनभेदी नजर ज्याची पहा सम विशाल काया अवधगता सूर्य इजगतो प्रथम पूजित प्रभू शिवराय खऱ्या अर्थाने त्या शिव छत्रपतींना वंदन करून आपण या ठिकाणी या कबड्डीला आजच्या दिवसाला सुरुवात केली निश्चितच छत्रपतींचा गुणगान आणि छत्रपतींचा नामोल्लेख प्रत्येक ठिकाणी करणं गरजेचं आहे कारण तो राजा जर नसता तर खऱ्या अर्थाने आजची परिस्थिती फार वेगळी असते अशी की करायला ज्या मधुरा में मस्जिद बसती आणि छत्रपती शिवाजी राजा होता सुरुवात शक्ती होती त्यामुळे त्या राजाचे गुणगान गायला कधी आपल्या तोंडाचे शब्द अपुरे पडू देऊ नका मित्रांनो नाहीतर पुढच्या जन्मी जर मोठे झाला तर म्हणू नका कॉमेंटेटर आला होता नाहीतर सुंदर खेळ त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर कंबाच्या दिशेने वाटचाल करतो TBM काराबी संघ सुंदर खेळ त्या ठिकाणी संपूर्ण वेळेचा वापर करू दिला आणि मात्र खेळाडूला मैदानाच्या बाहेर काढलं वा या वेळेस देखील सांघिक खेळ आपल्याला बघायला मिळतोय बजरंग बेली संघाच्या माध्यमातून आता मात्र थर्ड रे तिसरी चला बघूया कितपत गुणांचे लढत असता योग ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र वा प्रयत्न चांगला होता अहो गणितामध्ये इंचाचा फरक काय असतो तर शिवकला रात्रभर आठवेल जर्सी क्रमांक 11 TBM काराडी संघाच्या माध्यमातून सोडायसाठी वा मित्रांनो आता जोरदार टाळ्या होऊन जाऊ मैदान क्रमांक 2 करिता सगळ्यासाठी स्वतः शशांक पाटील आपल्याला बघायला मिळतोय एक्सपिरियन्स प्लेयर आहे रायगड जिल्ह्याचा जबरदस्त खेळाडू खऱ्या अर्थाने अनेक मैदान गाजवून सोडलेला खेळाडू शशांक पाटील अजून देखील मैदानामध्ये आपल्याला शशांकचा खेळ बघायला भेटतो तसेच सचिन पाटील देखील असेल अनेक वेळा रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्या अर्थाने जुना जनता रसिक वर्गामध्ये आज खुश होईल कारण त्या ठिकाणी शशांक आणि सचिन पाटील यांची जोडी मैदानामध्ये आहे.